ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वर आपल्याकडून नक्की कुठल्या गोष्टीची अपेक्षा करत असतो? काहींना वाटते परमेश्वर आपल्याकडून परफेक्शन म्हणजेच कंप्लीट पवित्रपणा, कंप्लीट 100% परफेक्शनची अपेक्षा करत असतो. परंतु तसं बघितलं तर परमेश्वर कधीच आपल्याला परफेक्ट व्यक्ती म्हणून ॲक्सेप्ट करत नाही. कारण जोपर्यंत आपण मनुष्य आहोत तोपर्यंत आपण परफेक्ट होऊ शकणार नाही. केवळ परमेश्वरच परफेक्ट आहे, परमेश्वरच परिपूर्ण आहे. परंतु परमेश्वर आपल्याकडून या गोष्टीची अपेक्षा करत असतो, गुड ह्युमन बीइंग. जेव्हा या भूतलावरती जीवन जगत असताना आपण कशा प्रकारे इतरांना वागणूक देतो, आपण कशा प्रकारे जीवन जगत असतो, आपण कशा प्रकारे आपलं कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन जगत असतो, त्याकडे मात्र परमेश्वर बारकाईने लक्ष देऊन असतो. आणि त्या आधारावरच परमेश्वर आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला फळं देत असतो, आपल्याला सार्वकालिक जीवन देत असते. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण एक ती स्टोरी किंवा श्रीमंत तरुणाची स्टोरी नक्कीच ऐकली असेल, जो प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊन प्रभू येशू ख्रिस्ताला थेट प्रश्न विचारतो की सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी किंवा त्या स्वर्गामध्ये जाण्यासाठी मी काय केलं पाहिजे. हा तरुण खरोखरच त्याला अपेक्षा होती, त्याच्याकडे धाडस होतं प्रभू येशूकडे येऊन हा प्रश्न विचारण्याचं. त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे, कारण तो सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी धडपड करत होता. जेव्हा इतर तरुण जगाच्या अनेक गोष्टीमध्ये गुरफटलेले होते, तेव्हा हा तरुण प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊन सार्वकालिक जीवनासाठी काय करावं यासाठी काही युक्त्या शोधून काढत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगत आहे, जे 10 आज्ञा आहेत, चोरी करू नको, खून करू नको, व्यभिचार करू नकोस, इतर सर्व गोष्टी, खोटे बोलू नकोस, या सर्व गोष्टी पाळ. आणि इतक्यामध्ये तरुण सांगत आहे, या सर्व गोष्टी मी लहानपणापासून पाळत आलेलो आहे. म्हणजे आपल्याला समजते की हा तरुण साधा सुद्धा तरुण होता, तर एक पवित्र तरुण होता. लहानपणापासूनच चांगल्या कुटुंबामध्ये हा वाढलेला होता, चांगले मूल्य त्याच्या जीवनावरती झालेले होते. आणि तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जर तुला अजून परफेक्ट व्हायचं असेल आणि थेट सार्वकालिक जीवनामध्ये जायचं असेल तर तुझ्याकडे असेल नसेल ते विकून टाक. तेव्हा तो निघून जातो. त्याचा अर्थ असा नाही की तरुणाला सार्वकालिक जीवन मिळालं नाही, तरुणाला ऑलरेडी सार्वकालिक जीवन मिळालेलं होतं, कारण ज्या अर्थी त्याने 10 आज्ञाचं पालन केलेलं होतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यासमोर हा क्लॉज का टाकतो की तुझ्याकडे जे आहे ते विकून टाक. प्रभू येशू ख्रिस्त असं कधीच म्हणणार नाही. पण तो का सांगतो? कारण त्याला अजून परफेक्ट व्हायचं होतं, की जे प्रभू येशू ख्रिस्ताला मान्य नव्हतं. कारण या जगामध्ये कुठलाच व्यक्ती परफेक्ट होऊ शकत नाही, परंतु आपण त्या पावित्र्याकडे वाटचाल करू शकतो. आणि हा तरुण ऑलरेडी त्या वाटेवरती होता. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त त्याला ते सर्व सोडून त्याच्या मागे येण्यासाठी, गोरगरिबांना वाटून देण्यासाठी सांगत आहे. खरोखरच त्या तरुणाप्रमाणे आपलं देखील जीवन असते. आपल्याला वाटते की आपण हे केल्यानंतर सार्वकालिक जीवनामध्ये जाणार, काहीतरी मोठ्या गोष्टी केल्या तर सार्वकालिक जीवनामध्ये जाणार नाही. तर आपण छोट्या छोट्या गोष्टींद्वारे देखील सार्वकालिक जीवनाच्या वाटेवरती जाऊ शकतो. जर आपल्या जीवनामध्ये आपण मदत केली, आपण जीवन जगत असताना आपण इतरांचं जीवन सुखमय करण्याचा प्रयत्न केला, इतरांच्या जीवनामध्ये हस्तक्षेप न करण्याचा प्रयत्न केला, तर ऑलरेडी आपण सार्वकालिक जीवनाच्या वाटेवरती आहोत. आणि परमेश्वर याच गोष्टी आपल्याकडून अपेक्षा करत आहे. ज्याप्रमाणे हा तरुण प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो, त्याचप्रमाणे आज देऊळ माता किंवा परमेश्वर सांगत आहे की पहिलं पाऊल आपण उचललं पाहिजे त्या परमेश्वराकडे जाण्यासाठी. त्या सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी पहिलं पाऊल आपण परमेश्वराकडे गेलो पाहिजे, कारण परमेश्वरच आपल्याला शेवटी सार्वकालिक जीवन देणार आहे. ज्याप्रमाणे तो तरुण लहानपणापासूनच परमेश्वराच्या आज्ञेमध्ये होता, आपण देखील परमेश्वराच्या आज्ञेमध्ये राहिलो तर नक्कीच ते सार्वकालिक जीवन
आपल्याला मिळणार आहे. या सार्वकालिक जीवनाच्या पाठीवर जाण्यासाठी परमेश्वराकडून आपण सामर्थ्य मागूया, परमेश्वराकडून आपण शक्ती मागूया, परमेश्वराकडून आपण विश्वास मागूया आणि आपली मार्गक्रमण वाटचाल त्या सार्वकालिक जीवनाकडे व्हावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.